नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत. त्यांना काही नाही काही रेसिपी बनवून द्यावी लागते. तर आज शुक्रवार आहे, तर सोमला असं चपाती भाजी सोडून दुसरं काही दिलं तरी चालतं. तर त्याच्यासाठी आता आम्ही बनवत आहेत आलूचे पराठे. तर म्हटलं चला तुमच्यावर रेसिपी शेअर करावी. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता आम्ही किसून घेतो. मी तर किसते बटाटे. आलू पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बटाटा उकडून घेतले, साली काढून किसून घेतले किसणीवरती. आणि आपले मसाले आहेत: मॅगी मसाले, तिखट मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर, चीज आणि अमूल बटर. तर आता आम्ही याची तयारी करून घेतो, मिक्स करून सगळं. आणि पराठा करायला लागणारं आपलं गव्हाचं पीठ जसं आपण चपातीला मळून घेतो तसंच मळून घेतलेलं आहे. आता आम्ही चीज किसून घेतो बटाट्यामध्ये. हे मसाले टाकून घेऊया. मिक्स करून कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स झाले तर पराठे करायला मिळेल. त्याच्या आधी सोमला मी जेवायला वाढते आणि आज त्याच्यासाठी अंडा राईस केला आहे, तो पण तुम्हाला दाखवते. सोमला मी अंडा राईस बनवला. बघूया कसा झाला आहे तो. मस्त झाले बघा किती अंडा राईस. सोमला जेवायला वाढते तर पिठाला ना थोडं तेल लावून घेते. थोडासा कडकच भिजवायचे, जास्त नरम नाही करायचे पीठ. पिठाचा उंडा करून घेते. आणि बटरनं प्लेटमध्ये काढून घेतले ते उरले. थोडंसं आतून लावून घेते जरा. आता खाते. एवढी व्यवस्थित हे झाले ना म्हणजे किसून सर्व साहित्य मिक्स झाले, हाताला चिपकत पण नाही. पाहू शकता तुम्ही. छान मिक्स झाले. सारण चिपकत नाही हाताला अजिबात. आपण याच्यामध्ये ठेवूया. थोडंसं पीठ टाकते याच्यात.
उंडा करून घेते. थोडं पीठ लावायचं, चांगलं मिक्स करून पॅक करून घ्यायचं. आणि अगोदर लाटून नाही घ्यायचं, सारण चांगलं पसरवून घ्या. सारण चांगलं पसरलं ना हलक्या हाताने लाटायला घ्यायचं. सारण भरपूर आहे ना, तर थोडा लाडसरच चांगलं लागेल. पूर्ण लाटून झाले, व्यवस्थित लाटल्या गेले. तवा गरम करायला ठेवले, तर त्याच्यावर आपण टाकून घेऊया. कुठेही फाटलेला नाही पराठा, व्यवस्थित तव्यावरती गेलेले. असा जे अजून उंडा करून घेते. करताना ना मध्ये जाड ठेवत जा, म्हणजे तो पराठे फाटत नाही, व्यवस्थित बसतात. छान खरपूर भाजले गेले पराठा. पाहू शकता खरपूर भाजले गेले, व्यवस्थित शिजले. आता काढून घेऊया डिशमध्ये. डिशमध्ये काढून घेतले. तुम्ही पाहू शकता सारण आपलं व्यवस्थित पसरले पूर्ण. किती छान वाटतंय बघा. असंच मी अजून एक दुसरा करून घेते. दुसरा पण करून झाले ना, फाटता व्यवस्थित पराठे झालेले.
बघा. हे कागदाचं बटर आहे ना, सगळ्याला लावून घेते. बॅग भरली, क्लासची बुक घेतली सर्व. आपण डिशमध्ये दुसरा काढून घेतला असेल, बाकीचे मी करून घेते. आणि किती छान झालेत ते बघा, तुम्ही करू शकता असे मुलांना झटपट टिफिनसाठी. हे बघा आमचे छान पराठे झालेले आहेत. हे सोमला टिफिनला न्यायला नाही, आम्हाला चहाबरोबर खायला. खाऊ शकता तुम्ही. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.